नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्याला UDIS प्लस GIS मॅपिंग करायचे आहे. त्यासंबंधी प्रक्रिया जाणून घेऊया. प्रथमतः प्ले स्टोअरवर जाऊन UDIS प्लस GIS कॅप्चरिंग हे ॲप आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. प्ले स्टोअरवर UDIS प्लस GIS कॅप्चर नावाचे ॲप आपण इन्स्टॉल करून घेऊया. ॲप इन्स्टॉल करून घेतल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा काही आपल्यासमोर युजर नेम आणि पासवर्ड आपला जो UDIS आहे तो टाकून आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. मी माझ्या शाळेचा युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतोय. लॉग इन बटनावर टच करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पासवर्ड सेव्ह करण्यासाठी परमिशन विचारेल आणि असा काही इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला शाळेचं लोकेशन अपलोड करायचे आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलचे लोकेशन सुरू करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसते इन्स्ट्रक्शन लोकेशन मस्ट बी कॅप्चर्ड विदिन 10 मीटर्स. म्हणजे आपल्या शाळा परिसराच्या 10 मीटरच्या आत आपण राहून हे मॅपिंग करायचे आहे. चला तर आपण करूया. परमिशन मागते लोकेशनची. व्हाईल यूजिंग द ॲप हे टच करायचं आहे आणि मग आपल्या शाळेचा लोकेशन फेच करत आहे ॲप. बघा, लोकेशन फेच झालेलं आहे. ते लोकेशन आपण झूम करून पण कन्फर्म करून पाहू शकतो आणि किंवा अपडेटही करू शकतो. जर लोकेशन बरोबर असेल तर आपण हे लोकेशन अपडेट या बटनावरती टच करून आपण आपलं लोकेशन सेव्ह करू शकतो. तर आपण लोकेशन हे अपडेट करूया. मी माझ्या शाळेचं लोकेशन पुन्हा एकदा आपण लोकेशन फेच करूया आणि हे लोकेशन अक्षांश आणि रेखांश दोन्ही आल्यानंतर आपण संबंधित लोकेशन अपडेट या बटनावर टच करून बघा, लोकेशन अपडेट सक्सेसफुली असा मेसेज आला आहे. त्यानंतर आपल्याला आपलं लोकेशन पुन्हा पडताळून बघू शकतो. यानंतर आपल्याला मेन स्क्रीनवरती काही फोटो कॅप्चर करायचे आहेत शाळेचे. पहिला फोटो आहे कॅप्चर द स्कूल मेन गेट शोईंग द स्कूल नेम क्लिअरली फ्रॉम विदिन 10 मीटर्स ऑफ द एंट्रन्स. 10 मीटरच्या आत शाळेच्या स्वागत कमानीपासून किंवा जिथून आपण प्रवेशद्वार आहे तिथला फोटो आपल्याला अपलोड करावायचा आहे. तर मी हा फोटो अपलोड करतोय. त्यानंतर दुसरा फोटो आहे कॅप्चर इमेज. त्याच्यावरती आपण टच केल्यास आपल्याला दुसरा फोटो जो आहे तो म्हणतोय कॅप्चर फ्रंट व्ह्यू ऑफ द मेन स्कूल बिल्डिंग विथ द स्कूल नेम क्लिअरली विजिबल. शाळेचं नाव असलेल्या दुसऱ्या अँगलनं आपल्याला फोटो काढायचा आहे. ओके करतो आणि मी फोटो काढून घेतोय. फोटो काढलेला आहे आणि तो असा दिसतोय. तिसरा फोटो कॅप्चरवरती आपण टच केल्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन येते कॅप्चर अनॉदर स्कूल बिल्डिंग अ डिफरंट अँगल ऑफ मेन बिल्डिंग ऑर हेडमास्टर्स रूम. मुख्याध्यापक कक्ष स्वतंत्र असेल अथवा वेगळ्या अँगलनं किंवा दुसरी इमारत असेल तर त्याचा फोटो आपल्याला इथं काढायचा आहे. चौथा फोटो आपल्याला वर्गखोली किंवा मैदानाचा काढायचा आहे. हे चारही फोटो काढल्यानंतर पुढील जिल्हास्तरीय अप्रूव्हलसाठी आपले काम पोहोचेल आणि त्यांचे अप्रूव्हल झाल्यानंतर आपले GIS ॲप